दरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच लढणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। पटेल आणि तटकरेंसह 22 आमदार भाजपमधून लढणार असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत। दरम्यान रोहित पवारांच्या या दाव्याला आमदार अनिल पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे। आमच्या पक्षाबाबत भविष्य सांगण्याची गरज नाही असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला। पक्षाच्या बाबतीमध्ये कोणी भविष्यकाराने भविष्य आखण्याची काही आवश्यकता नाही। तुम्ही आपल्या पक्षाचंच बघा, आपल्या पक्षामध्ये काय चालतं त्याच्यावरतीच तुम्ही लक्ष ठेवून राहा। आमच्या पक्षामध्ये अजितदादांना मानणारा हा गट आहे, अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करणारा हा कार्यकर्ता आहे। कार्यकर्त्यापासून तर आमदारापर्यंत एकही व्यक्ती नेत्यांपर्यंत आम्ही सुनीत्रा वहिनींची साथ सोडणार नाही, हे मात्र निश्चित आहे। त्यांच्याकडे करतील काय, म्हणजे त्यांच्याकडे रोहित पवारांना हे म्हणायचं आहे का आमच्या पक्षातनं फोडतील आणि भाजपच्या तिकिटावर उभं करतील, असं त्यांना म्हणायचं आहे का? उलट त्यांच्याकडे जागा नसेल तर आम्ही आमच्याकडे त्यांना त्या पक्षातल्या लोकांना घेऊ शकतो, म्हणून असला काही प्रकार होत नाही। आमचा पक्ष खोटाच आहे, याला काही अर्थच नाही आहे। 3 वर्षानंतरच्या निवडणुका आणि आत्तापासून ते नाशिकमध्ये जसं भविष्य सांगितलं जायचं तशा पद्धतीने यांनी भविष्य सांगायला एक दिवस ते खोटं ठरेल हे बघा तुम्ही। अनेक भोंदू जे खरात सारखे होते, जे भविष्यवाणी करणारी लोक होती, अनेक भोंदू बाबा राज्याच्या पोलीस खात्यानं पकडलेले आहेत। मला असं वाटतं ह्या भोंदू बाबांच्या अटकेनंतर कुणाला तरी राशी भविष्य सांगण्याचं वेध लागलेले असेल, म्हणून ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे। आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवण्यासाठी निश्चितपणे जाऊ।